नमस्कार मंडळी. नमस्कार. आम्ही तिरुपती बालाजीला गेलो होतो. माय टाकल्यावरून तुम्हाला कळत असेल. तर तिकडे आमच्या सोबत 2 घटना झाल्या. पहिली काय झाली, माझा फोन हरला. तर तुळजापूरमध्ये सोनूच्या मम्मीचा फोन हरवला तिच्या निष्काळजीपणामुळे. आणि दुसरी घटना अशी झाली, ती यांच्या निष्काळजीपणामुळे. हा, नॉलेज नसल्यामुळे. हा, मला एका जणांना 500 रुपयाला लुबाडलं फोन पेच्या व्यवहारात. काय झालं, आम्हाला दर्शनाला जायचं होतं तिरुपती बालाजीच्या. आणि म्हणलं काही दक्षिणा टाकाव, दानपेटीमध्ये दान करावं. तर मग माझ्या खिशात काही पैसे नव्हते कॅश, फोन पेला होते. तर आम्ही बाहेर थांबेल होतो हॉटेलवर. तिथं चहा घेतला आणि मग मी त्याला म्हणलं की तुला 500 रुपये मार तुम्ही हॉटेल मालकाला, तू मला 500 रुपये कॅश दे. तर त्यानं शाळा केली. आता ते ऐका, मी त्याला 500 रुपये मारले. त्यानं स्कॅनरनी दिलं, मला नंबर द्याला लिहून. आणि मी त्याला मारल्याच्या नंतर माझ्या खात्यातून 500 रुपये कट झाले. मला मेसेज आला. पण ते 500 रुपये प्रोसेसमध्ये पडले. म्हणजे त्याला रिसिव्ह नाही झाले. माझे कटले पण त्याला रिसिव्ह नाही झाले. मग मला मेसेज आला फोन पे कडून की तुमचं जे व्यवहार आहे तो प्रोसेसमध्ये आहे आणि 48 तासाच्या नंतर त्या हॉटेल मालकाला, म्हणजे ज्याला मी पाठवले ना, त्याला ते पैसे मिळून जाईल. ते मी हॉटेल मालकाला सांगितलं तुम्हाला 48 तासानंतर हे पैसे मिळणार आहे. तो म्हणला मला मिळालेच नाही ते आता, तर मी कसं काय तुला पैसे देऊ, माझे तर पैसे कट झाले, पैसे तर प्रोसेसमध्ये पडले. तिकून फोन पेचा मेसेज आला प्रोसेसमध्ये आहे, तुमचे पैसे सुरक्षित आहे. आता 48 तास त्या घटनेला उलटून गेले. ते पैसे त्याला मिळाले. मी घरी आलो. आता ते तिरुपती बालाजी किती लांब आहे, जायला 17,000 रुपये लागले आम्हाला जाणं येणं खर्च. हा, ते 500 रुपये आणायला जाईन कमी. तर एक गोष्ट ध्यानात घ्या, ज्यावेळेस बी तुमचं एखादं व्यवहार ट्रान्झॅक्शन प्रोसेसमध्ये पडतं तर पैसे कधी बी समोरच्यालाच मिळते. तुम्हाला नाही मिळत, कारण की तुमच्या खात्यातून ते अगोदर कट झालेलं राहते. आणि तुम्ही याची कंप्लेंट फोन पे कडे करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, ते म्हणते हा बँकेचा व्यवहार आहे, तुमची बँक त्याची बँक. तर फोन पे कडे कंप्लेंट करून काही होत नाही. आता काय म्हणलं तुम्हाला की त्यांना फसवलं. काय होतं, हे बऱ्याच जणांना माहीत राहतं, जर फोन पे बंद करून ठेवलं किंवा काही त्याला प्रॉब्लेम असेल तर तो जो व्यवहार आहे तो प्रोसेसमध्ये पडतो. ताबडतोब तिथं काही व्यवहार दिसत नाही. मग 48 तासानंतर ते दिसतो. तर इथं एकच गोष्ट ध्यानात घ्या, ज्यावेळेस एखादा व्यवहार तुमचा फोन पेचा प्रोसेसमध्ये पडतो तर ते पैसे समोरच्यालाच मिळण्याची शक्यता असते. मिळतेच समोरचे त्याला, तुम्हाला वापस तर येऊ शकत नाही, ते आपल्याला वापस येऊ शकत नाही. बरोबर. तर अशी फसवणूक होऊ शकते. तर असा चुना लागला 500 रुपयाला. तर याच्यात आणखी काही डिटेल माहिती असेल कोणाला, कसं काय होतं असं, तर ते कमेंट मध्ये आम्हाला सांगा. हा, जे आमच्या सोबत घडलं ते तुमच्या सोबत घडू देऊ नका. अनोळखी माणसाला असे पैसे मारून आणि त्याच्याकडून कॅश घेऊ नका. जवळपासचा असेल कोणी तर ठीक आहे. तर असं आहे. धन्यवाद.